आज दुसरा दिवस आहे, परंतु आम्ही जवळजवळ 20 जुलैला आम्ही महावितरणला पत्रक दिलं होतं। त्या पत्रकामध्ये अनेक 24 मागण्या जवळजवळ शहरामधल्या अनेक ग्रामीण भागातल्या आम्ही केल्या होत्या, परंतु आतापर्यंत कोणत्याही कामाला या महावितरणच्या माध्यमातून सुरुवात झालेली नाही। जो अधिकारी होता तो आता निष्क्रिय अधिकारी देवके म्हणून आता बदली करून गेला आहे। आता नवीन जे अधिकारी आहेत त्यांच्याही मार्फत कोणत्याही प्रकारचे या उपोषणाला आतापर्यंत त्यांनी एक कोणत्या प्रकारची दाद दिली नाही, नुसतं आश्वासनाचं फक्त येऊन देत आहेत। तर आम्ही आमच्या कर्जत तालुका ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्हाला कोणत्याही प्रकारच्या स्वतःचा लेखी आतापर्यंत काय निवेदन किंवा लेखी आश्वासन कुठलंही दिलेलं नाही। तर या प्रकारचं जर आहे सरकारी यांनी जर कुठल्या प्रकारचा नाही दिलं तर आम्ही एक मोठं आंदोलन आम्हाला उभं राहावं लागेल। कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती यांनी गेल्या बऱ्याच दिवसांपासून विजेच्या समस्या या बाबतीमध्ये त्यांचा अधिकाऱ्यांच्या बरोबर संपर्कात ते नेहमी असतात आणि आहेत। तर वारंवार सूचना देऊन विनंती करून सुद्धा त्यांनी काय आपल्या मागण्या मान्य केल्या नाही। शेवटी मग इथे उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि आता हे जे उपोषण आहे संघर्ष समितीचं तर म्हणणं आहे ठामपणे की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही काही उपोषण मागे घेत नाही। ही समस्या फार जुनी आहे, अनेक समस्या आहेत। अवास्तव बिलं येणे, परवाच पण मी बोललो की पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण दिवस लाईट कट करून मेंटेनन्सच्या नावाखाली बंद करतात, पण मेंटेनन्स काय करतात हे आजपर्यंत कधीच कळलं नाही। की थोडासा पाऊस आला लाईट जाणे, बाजारपेठेमध्ये दोन्ही व्यापारी पेठांमध्ये व्होल्टेजचा का प्रॉब्लेम कायम, AC लागणार नाही, बल्ब असतील तर ते डिम पेटतील, ट्यूबलाईट पेटणारच नाहीत, अशा अनेक समस्या आहेत। विजेचे पोल नादुरुस्त झालेले आहेत, गंजलेले आहेत, कधीसुद्धा कुठेही अपघात घडू शकतात पण ते वेळेवर बदलत नाहीत। कर्जत शहरामध्ये विजेचे पोल जे रस्त्याची कामं झाली साधारण 10 वर्ष झाली असतील तरी अद्यापपर्यंत ते ॲक्सिडेंटची वाट पाहत मध्ये उभे आहेत। कोणाच्या तरी जीवावर बेतल्यावर मग नंतर वीज मंडळ हे काही करणार आहे का, असे अनेक प्रश्न घेऊन संघर्ष समिती उपोषणाला बसली आहे। तर कर्जत व्यापारी फेडरेशनच्या तर्फे आम्ही आज त्यांना पाठिंब्याचं पत्र जाहीरपणे दिलेलं आहे आणि जाहीरपणे सांगतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आमचा पाठिंबा तुम्हाला असेल आणि कर्जतमधील व्यापारीसुद्धा इथे उपोषणाला तुमच्याबरोबर बसतील एवढी तुम्हाला ग्वाही देऊ। चालू आहे त्याला खोपोली खालापूर संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा आहे। महावितरण आपल्याकडून पैसे वसूल करतं परंतु तेवढ्या प्रमाणात सुविधा देत नाही। खरं तर जनतेचे यामुळे हाल होतात, नागरिकांचे हाल होतात, विद्यार्थ्यांचे हाल होतात, परंतु महावितरणला याचं काही पडलेलं नाही। याविरुद्ध जो कर्जत समितीने आवाज उठवला आहे हा आवाज बुलंद आहे आणि मी तर बोलतो हे उपोषण चालू राहिलं पाहिजे। तोपर्यंत खऱ्या अर्थाने ते ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीत तोपर्यंत ह्या आंदोलनामध्ये कोणीही हटू नये। म्हणजे आंदोलन महिनाभर चाललं हरकत नाही, परंतु महावितरणला जे काही अधिकारी मस्तवा झालेले आहेत त्यांना वाटतं आमचं कुणीच काही करू शकत नाही, त्यांच्याकरताही चपराक आहे। आणि ज्यावेळी जनता एकत्र येते त्यावेळी नक्कीच क्रांती होते आणि ही कर्जत शहरात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। महावितरणमुळे जे आमचे व्यापारी आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांचे हाल होतात। खरं तरी आपण या संदर्भात आपल्याला यांच्याकडून दंड का वसूल करता येईल अशी मागणी केली पाहिजे, प्रिटिशन आपल्याला भेटलं पाहिजे। कारण आपलं जे नुकसान होतं आहे त्याला कुठेतरी हे महावितरण 100% जबाबदार आहे आणि या महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे शहर नक्कीच मागे जातं आणि याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन आहे। या ठिकाणी संपूर्ण कर्जतकरांनी खोपोली खालापूर आणि जिल्ह्यातली काही लोक या ठिकाणी आलेले आहेत। नक्कीच हे आंदोलन चांगल्या प्रकारचं आहे आणि हे आंदोलन यशस्वी होईल आणि कर्जत महावितरण संदर्भात या आंदोलनाला मोठं यश येईल असं मी मानतो। त्याचप्रमाणे वीज सुद्धा ही आपली मानवाची महत्त्वाची गरज आहे आणि ह्या विजेच्या संदर्भात आपल्या कर्जत प्रश्न निर्माण झालेले गेले तुम्ही वारंवार लाईट जाणं मे महिन्यामध्ये तर आपण पाहिलेलं आहे की सतत लाईट जाते आणि आपण इतर बघतो की इतर शहरामध्ये लाईट गेली ती जाते पण ती लगेच येते पण आपल्याच
सकाळपासून 4 ते 5 वेळा लाईट गेली. याचा नाहक त्रास येथील रुग्णांना, व्यापाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य जनतेला होत आहे. तरीसुद्धा येथील कर्मचारी कुठल्याही प्रकारचं त्यांना भयभीत राहिले नाही. कर्जतच्या जनतेला वेठीस धरण्याचं काम इथले महावितरणचा भोंगळ कारभार यांच्यामुळे सहन करावं लागत आहे. कर्जतची जनता ही सर्वसामान्य नागरिक आज इथं उपोषणाला बसले, दुसरा दिवस आहे. इथं माता बहिणीसुद्धा उपोषणाला बसलेल्या आहेत. याचीसुद्धा कदर इथल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारच्या व्यथा नाही आहेत. गेल्या अनेक दिवसापासून विविध संघर्ष समिती लोकशाही पद्धतीने शासनाकडे लढत आहे. तरीसुद्धा येथील अधिकाऱ्यांचे तसेच पनवेल येथील अधिकाऱ्यांचे डोळे उघडत नाही. येणाऱ्या काळात जर महावितरणने आपला कारभार सुधारला नाही तर मी तर म्हणतो की जोपर्यंत लाईट महावितरण रोजची 24 तास अखंडित ठेवत नाही तोपर्यंत येथील एकही कर्मचाऱ्याचा पगार शासनाने द्यावा नाही. कर्जतच्या नागरिकांनी जो महावितरणच्या विरोधामध्ये बंड पुकारलेला आहे आणि उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे, या उपोषणाला आमच्या समस्त आंबेडकरी जनसमुदाय आणि स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅन्थर आर्मीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे. आणि जी भूमिका या संघर्ष समितीची असेल तीच भूमिका आमच्या कर्जतच्या नागरिकांची असेल आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आम्ही सर्व तरुण वर्ग ताकदीने उभे असणार. आज कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती यांनी जो साखळी ऑपरेशन 12 ऑगस्टपासून जे सुरू केलेलं आहे त्याला आमच्या दहिवली गाव विचार मंच परिसर यांच्यातर्फे आज आम्ही जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून वीज ग्राहकांना जी समस्या भेडसावत आहे ती आम्ही वारंवार तक्रार करून देखील सोडवली जात नाही आहे. या कारणामुळे आम्ही या संघर्ष समितीला आज पाठिंबा देत आहोत. धन्यवाद. MSCBच्या संदर्भात कर्जत शहराच्या वतीने जो MSCBच्या विरुद्ध जनआक्रोश जो कर्जत शहरामध्ये चालू आहे, कर्जत शहरात नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये जनआक्रोश आहे आणि भरमसाठ बिलं, मीटर रिडिंग न घेणे अशा अनेक विषयाला धरून कर्जतवाल्यांनी जो काही इथे उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्याला सर्वस्वी MSCB जबाबदार आहे. मुळातच आज मी तिला पूर्वी MSCBमध्ये कर्मचारी वर्ग होता, आज परिस्थितीला सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी आहेत. MSCBचे अधिकारी कधीच जागेवर भेटत नाही, मुळात कधीच कोणाचा फोन उचलत नाही. आणि हा जो पण डेप्युटी इंजिनियर तो तर मला वाटतं निर्लज्जामधला निर्लज्ज माणूस कोणतरी आले. मी त्याला काय कार्यकर्त्यांचं किंवा जे नेतेगण जातात भेटायला त्याला काय पडलेलीच नाही. जे कार्यकर्ते त्यांना भेटायला गेलो तर ज्या पद्धतीची उत्तरं माझे सहकारी मित्र प्रवीण गांगल इथे आहेत त्यांना जी उत्तरं किंवा आमचे मोरे साहेब आहेत त्यांना जी उत्तरं दिली कुठल्याच गोष्टीची त्याला कल्पना नाही. मग आम्ही याचा तीव्र निषेध व्यक्त करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जत आठवले गटाच्या वतीने MSCBच्या तीव्र निषेध व्यक्त करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर MSCBने त्यांची परिस्थिती बदलली नाही तर याच्यामध्ये रिपब्लिकन पक्ष मोठ्या प्रमाणात उतरून प्रचंड मोठा जनआक्रोश आम्ही इथं निर्माण करून एवढा आजचं मी सांगतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.